नवी मुंबईतून वाशीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणाहून रॅली निघते त्या रॅलीत मुख्यमंत्री शिरलेत आणि तिथे आंदोलकांशी ते संवाद साधताना दिसत। थोड्याच वेळात त्यांची मनोज जरांगेंसोबत भेट होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडतील। थोड्याच वेळामध्ये जरांगेंची सभा सुद्धा वाशीत होणार आहे। शिवरायांचा जयघोष केला जातोय। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते। थोड्याच वेळात शिंदे हे जरांगेंची भेट घेतील। मनोज जरांगे सभास्थळी पोहोचले आहेत। मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या या लढ्याला मोठं यश काल मध्यरात्री मिळाले। मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत। मध्यरात्री 3च्या सुमाराला पत्रकार परिषद जरांगेंनी घेतली आणि आपल्या सगळ्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याची माहिती दिली आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्याबाबतचा ते अध्यादेश स्वीकारून मनोज जरांगे उपोषण सोडतील। मुख्यमंत्री त्यांच्याकडे अध्यादेश देतील। त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष केला जाईल। जे आंदोलक वाशी आणि आझाद मैदानात पोहोचलेत ते तर जल्लोष करतीलच, पण आपापल्या घरात असलेले मराठा आंदोलकही राज्यभरात जल्लोष करताना दिसतील। तर मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन जरांगेंनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने 20 जानेवारीला कूच केलं होतं। यात्रा सुरू केली होती। ही यात्रा मुंबईत पोहोचण्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं जोरदार हालचाली केल्या आणि जरांगेंची भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्यात। काल मध्यरात्री या मागण्या मान्य झाल्यात। शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे।